न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी व भांबोरा या दोन गावातील शेतकऱ्यांनी मिळून कालव्यात प्रवेश करून कालवा स्वच्छ केला। मंगळवारी घाटंजी तालुक्यातील पारडी नस्करी व भांबोरा गावातील डझनभर शेतकऱ्यांनी स्वतः कालव्यात प्रवेश केला आणि त्यांनी कालवा स्वच्छ केला। ग्रामस्थांनी सांगितले की यावर्षीच्या अवकाळी व अतिवृष्टीच्या समस्येवर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी स्वतः कालवा स्वच्छ करण्यासाठी फावडे, कुदळ आणि विळा हाती घेतला। कालवा स्वच्छ करण्यात सहभागी असलेल्यांमध्ये ज्ञानेश्वर बोडाले, सूर्यकांत कोहरे, निलेश राठोड, अरविंद थाटे, रितेश धोंगडे, लेखन बोडाले, साहिल सलाम, सोमा बोरकर इत्यादी यांचा समावेश होता। जिल्ह्यात रब्बी पेरणीला सुरुवात झाली आहे। पेरणीसाठी शेतात नांगरणी करण्यासाठी शेतकऱ्यांना सिंचनाची आवश्यकता आहे। सध्या कालव्यांची साफसफाई सुरू आहे। या महिन्याच्या अखेरीस कालव्यांमधील गाळ साफ करावा लागणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाळावर चिंतेच्या रेषा दिसू लागल्या आहेत। सिंचनासाठी पाणी वेळेवर उपलब्ध झाले नाही तर पेरण्या उशिरा होतील असा त्यांचा विश्वास आहे, ज्याचा उत्पादनावर परिणाम होईल। रब्बी पेरणीच्या वेळी शेतकरी बहुतेकदा सिंचनाच्या पाण्यासाठी कालव्यांवर अवलंबून असतात, परंतु कालव्यांमधील गाळ वेळेवर साफ न झाल्यामुळे विलंबाची परिस्थिती निर्माण होत आहे। जिल्ह्यात कालव्यांद्वारे सिंचन केले जाते। या कालव्यांमध्ये गाळ साफ करण्याचे काम आवश्यक आहे, तथापि अद्याप सर्व कालवे साफ केलेले नाहीत। त्यानंतरच सिंचनासाठी कालव्यांमधून पाणी सोडले जाईल। रब्बी पिकाची पेरणी करण्यासाठी हा योग्य वेळ असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। बहुतेक पिके कापणी झाली आहेत, ज्यामुळे पेरणीसाठी शेत मोकळे राहिले आहे। शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाण्याची आवश्यकता आहे, तर सिंचन विभाग सध्या कालव्यांमधून गाळ काढत आहे। जर सिंचनाचे पाणी वेळेवर उपलब्ध झाले नाही तर पेरणी उशिरा होईल, ज्यामुळे उत्पादनावर परिणाम होऊ शकतो। स्वच्छता नसल्यामुळे कचरा साचला आहे आणि कालवा उघडला तेव्हा पाणी बाहेर पडू शकत नाही, ज्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी त्रस्त आहेत। या कालव्यांची देखभाल करण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांवर आहे। देखभाल, दुरुस्ती आणि साफसफाईअभावी कालव्याची स्थिती बिकट झाली आहे। अनेक ठिकाणी बांधलेल्या कालव्यावर अतिक्रमण झाले आहे आणि दुरुस्ती आणि साफसफाईअभावी गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळाले नाही। परिस्थिती अशी आहे की एकतर शेतकऱ्यांची शेते कोरडी राहतात किंवा शेतकऱ्यांना दूरवरून मोटर पंप बसवून आणि लांबून पाईप टाकून त्यांच्या शेतात पेरणी करण्यासाठी अनेक पटींनी जास्त पैसे खर्च करावे लागतात। याबाबत परिस्थिती अशी आहे की रब्बी हंगामात अशा प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी फक्त एकदाच पोहोचते। सर्व प्रयत्न करूनही शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे। इंडिया न्यूज 28 यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी नितीन पवारची रिपोर्ट।